की सर म्हणलं मला ते तुम्ही दुसरं अजून औषध आणून देणार होते ते मला घेऊन या. मग सरांनी आले आणि नंतर प्लॅन सांगितला की मला म्हणले की तुम्हाला जर रिझल्ट येत आहे, तुम्ही जर दुसऱ्यांना सांगितलं तर तुम्हाला ह्याच्यामध्ये इन्कम पण आहे. मग म्हणलं सांगा म्हणलं काय आहे ते. मग सरांनी मला बिझनेस सांगितल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की अरे आपण एवढे आपले 2-2 हॉस्पिटल असून सुद्धा आपण स्वतः डायबिटीजसाठी आपण उपचार व्यवस्थित घेतला नाही आणि आयुर्वेदिकमुळे रिझल्ट आला. मी म्हणलं आपण काम करायला काय हरकत नाही. आणि ज्यावेळेस प्लॅन बघितला त्याच्यानंतर मी असं चाक पडलं की म्हणलं मला 2 हॉस्पिटल असून मी एवढा महिन्याला इन्कम घेऊ शकत नाही आणि घेतला तरी मला ते खर्च जर वजा केले तर हातात काय राहत आहे. मग मी म्हटलं हे जर सनेचं जर आपण सुरू केलं आणि कालांतराने 5-6 महिन्यामध्ये आणि सरांच्या गायडन्स प्रमाणे जर आपण पुढे गेलो तर आपल्याला खूप काही पैसे मिळू शकतात. मी 2 दिवस म्हणजे त्याच्यानंतर मी गावी गेलो असताना गाडीमध्ये मी अशोक तोडमल सरांचे व्हिडिओ ऐकले. जवळपास जाताना 4 तास येताना 4 तास 8 तासामध्ये माझे जवळपास त्यांचे 8 ते 10 व्हिडिओ बघून झाले आणि मी एवढं एक्सायटेड झालो की म्हणलं आता काही करून आपल्याला सनीचंच करायचं काही करायचंच नाही. आणि मग हे शिकत असताना तरी मला 4-5 दिवस गेले की बाबा काय कसं करायचं काही नाही. तरी पण मी 14 फेब्रुवारीला जॉईन होऊन सुद्धा मी पहिल्या महिन्याचा चेक मी 9,900 रुपयाचा घेतला. क्या बात आहे. आणि माझ्या टीम मध्ये त्यावेळेस जवळपास 16 जण जॉईन केले होते. 16 जणांचे सुद्धा सगळ्यांना पैसे मी प्रत्येकाला 500, कोणाला 1000, कोणाला 2000 सगळ्यांना पैसे आले. आणि नंतर मग दुसऱ्या महिन्यामध्ये चांगलं अजून काम झालं. दुसऱ्या महिन्यामध्ये डायरेक्ट 46,000 रुपयाचा चेक निघाला. तिसऱ्या महिन्यामध्ये 89,000चा चेक निघाला आणि आता शेवटचा 4थ्या महिन्याचा चेक 1,23,000चा. जोरदार टाळी. क्या बात आहे. आणि माझं टार्गेट आहे मी 1 वर्षाच्या आतमध्ये सनेज कंपनीमधून महिन्याचा चेक माझा 10 लाखाच्या खाली. क्या बात आहे.